नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपण सकाळीच आज शेतात आलो आहे. मान्सूनचे ढग दिसायला लागलेत. हवामान खात्यानं 5 ते 10 दिवसाचा पावसाचा अंदाज दिलेला आहे. आता हे आपलं शेत आहे समोरच्या बाजूला. यात आपण सरी पाडून ठेवलेत. याच्या वरची 3 शेतं आणि खालची 3 शेतं अशी टोटल 7 शेतामध्ये आपण सोयाबीन करणार आहोत. तर आपण आज सोयाबीनच्या A to Z चॅनलवर आपला जो विषय आहे तो सोयाबीनची जमीन पूर्व मशागत, डोस विस्कटणे. तर जमिनीच्या पूर्व मशागतीमध्ये नांगराने, रोटरने बेस, डोस विस्कटणे, सरी सोडणे या गोष्टींचा समावेश होतो. व नांगरण ही शक्यतो मार्च आणि एप्रिलच्या आत 1.5 फूट खोल करावी. याचा फायदा असा होतो, अंदाजे 2 महिने जमीन चांगली तापते व त्यामुळे जमिनीतील आळ्या, किडे, उंदरांची बिबळे नष्ट होतात. दुसरा फायदा असा होतो की एप्रिल मेमध्ये पडलेला अवकाळी पावसामुळे जमिनीतील मोठी ढेकळे पावसाचे पाणी शोषून मऊ व लहान होतात व जमीन रोटरताना सरीमध्ये मऊ मातीचे प्रमाण अधिक होते. सरीमधील माती जेवढी मऊ व जास्त तेवढे अन्नद्रव्याचे शोषण सोयाबीनच्या पिकाच्या वाढीसाठी होते. खोल रोटर फिरवून नांगरणीनंतर साधारणपणे 1.5 ते 2 महिन्यांनी जमिनीमध्ये खोल रोटर फिरवून मधल्या कालावधीत अवकाळी पावसाच्या पाण्यामुळे ढेकळे मऊ व सैलसर झालेले असतात, त्यामुळे माती सैलसर होते. त्यानंतर तिसरा टप्पा असतो तो बेसल डोस विस्कटण्याचा राहतो. बेसल डोसमध्ये आपण एकरी सोयाबीनसाठी फक्त एकरी सिंगल सुपर फॉस्फेट 3 बॅग घेतो. बेंटोनाइट सल्फर म्हणजेच बेनसल्फ 10 किलो घेतो. MOP म्युरेट ऑफ पोटॅश हे 1 पोतं घेतो आणि 1 किलो 90% प्रमाणाचं ह्युमिक ॲसिड पावडर घेतो. हे प्रति एकरी प्रमाण आहे. हाच बेसल डोस का ते मी लवकरच पुढील व्हिडिओमध्ये सांगणार आहे. शक्य असल्यास माती परीक्षण करून घ्यावे व बेसल डोस घ्यावा. सरी पाडणे. बेसल डोस विस्कटल्यानंतर 4 फुटाच्या सरी बेड पाडाव्यात. सरी 3 किंवा 3.5 फुटाची ठेवल्यास 4 फुटाचे बेड ठेवल्यास 4 फुटाच्या सरी ठेवल्यास रोपे जवळ येतात. परिणामी जास्त सूर्यप्रकाश व हवा मिळवण्यासाठी उंच वाढतात. त्यामुळे जे अन्नद्रव्य शेंगा भरण्यासाठी लागते ते अन्नद्रव्य रोपांच्या शाखा व पाने यांच्या विस्तारासाठी वापरले जाते. सोयाबीनच्या शेंगा भरल्या जात नाहीत, खोड मजबूत होत नाही. ही झाली सोयाबीनच्या जमिनीच्या पूर्व मशागतीबद्दल माहिती. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पहा, लाईक करा, कमेंट करा. त्यामुळं आम्हाला खूप प्रोत्साहन मिळते व नवनवीन शाश्वत माहिती आम्ही तुम्हाला देऊ शकतो. लवकरच आपला डिटेलमध्ये बेसल डोस व सोयाबीनसाठी बेसल डोस व बेस्ट सोयाबीन व्हरायटी यावर व्हिडिओ घेऊन येत आहे. चॅनल प्लीज सबस्क्राईब करा, पूर्णपणे पहा, लाईक करा, कमेंट करा. खूप खूप धन्यवाद.